पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीत डोंबिवली पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कल्याण डोंबिवली पोलिसांनी जनजागृती आठवडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। त्या अनुषंगाने डोंबिवली पोलीस ठाणे येथील अंमली पदार्थ विरोधी बॅनर प्रसिद्ध करून जनजागृती केली। तसेच जनजागृती पत्रके रिक्षावर चिटकवून प्रसारित केली। के.एम. पटेल महाविद्यालय प्राचार्य श्रीमती माधुरी नंदनवार व 6 प्राध्यापक 130 ते 150 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते। डोंबिवली पूर्व यांच्या सहकार्याने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त वळेगाव परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली। सदर अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थी यांना माहिती देऊन अंमली पदार्थाचे सेवनापासून परावृत्त करण्याबाबत मार्गदर्शन केले। त्यामध्ये विद्यार्थ्यांना अनोळखी व्यक्तीकडून खाद्यपदार्थ स्वीकारू नका, एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य बदलू शकतं। अंमली पदार्थाचं सेवन हे क्षणिक समाधान देतं, पण कायमस्वरूपी वेदना आणि विनाश मागे ठेवते। आई-वडिलांची स्वप्न, मित्रांची साथ, स्वतःचे भविष्य सगळं संपवतं। आज एक पाऊल पुढे टाका, ड्रग्जला नाही म्हणा आणि आयुष्याला हो म्हणा। अंमली पदार्थाचे सेवन म्हणजेच मृत्यूला आमंत्रण। चला नशामुक्त भारत घडवूया, नशा नाही दिशा हवी। तसेच चरस, गांजा, ड्रग्जचे सेवन करताना किंवा विक्री करताना कोणीही आढळल्यास डायल 112 यावर माहिती द्या। आपला क्रमांक गोपनीय ठेवला जाईल। याबाबत पोलिसांनी जनजागृती केली।